सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. शेतकऱ्यांकडून व्याजासकट वसुली. निवडणूक संपताच शेतकऱ्यांना वीज बिलाचा करंट. सरकारने जनतेला खेळणं समजलंय की काय, असा सवाल आता उपस्थित होतोय. निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं ही चुनावी जुमला असल्याचं आता समोर आलंय. लाडकी बहीण, वीज बिल माफी, बेरोजगारांना भत्ता अशा अनेक योजनांची सरकारनं निवडणूक काळात घोषणा केली होती. मतदान होईपर्यंत सरकारनं योजनाही राबवल्या, पण पुन्हा सत्तेत येताच सरकारनं आता जनतेकडून वसुलीचा सपाटा लावल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी असंच एक प्रकरण समोर आणलंय. निवडणुकीआधी सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना त्यानंतर काही काळ शून्य रकमेची बिलही आली. पण आता महायुती सत्तेवर येताच शेतकऱ्यांना व्याजासकट वीज बिल आल्याचं समोर आलंय. अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या वेळेस, निवडणुकीच्या महिन्यात आपल्याला दाखवतोय असे तिन्ही नेत्यांचे फोटो टाकून शून्य वीज बिल वाटप केले होते. सगळ्यांच्याच मतदारसंघात केले असतील शून्य वीज बिल. पण त्या शेतकऱ्याला आता फेब्रुवारीमध्ये 1,12,000 बिल आले. ते कुणाची फसवणूक केली तुम्ही? म्हणजे निवडणुकीपुरतं काहीतरी शून्य लाईट बिल द्यायचं म्हणून शेतकऱ्यांना लाईट बिल द्यायचं, स्वतःचे फोटो टाकायचे, आणि आता त्या शेतकऱ्याला 1,12,000 लाईट बिल आले पहिल्या थकबाकी सहित. ह्यावेळेस इथं फोटो टाकला नाही. हे मला आपल्याकडे देतोय मी अध्यक्ष महोदय. पण शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कुणाला फसवताय तुम्ही? शेतकऱ्यांना. कशा आत्महत्या थांबतील? ही फसवणूक शेतकऱ्यांची करू नका. अशा शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका. अध्यक्ष महोदय, मला एवढंच आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं. तुम्ही स्क्रीनवर बघत असलेलं बिल हे संतोष पवार या शेतकऱ्याचे आहे. संतोष पवार यांना एप्रिल 2024 ते जून 2024 या कालावधीत वापरलेल्या विजेचं बिल हे 0 रुपये आलं होतं. याचाच अर्थ सरकारने घोषणा केल्याप्रमाणे हे बिल माफ करण्यात आलंय. मात्र याच संतोष पवारांना 8 फेब्रुवारी 2025 रोजी तब्बल 1,12,560 रुपयांचं बिल आलंय. तसंच या रकमेमध्ये 38,250 रुपये व्याज जोडण्यात आलंय. त्यामुळे सरकारने केलेली वीज बिल माफी ही केवळ निवडणूक काळापुरतीच होती का, असा सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केलाय. माय महानगर लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत कैलास पाटील यांनी यावर सविस्तर भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच पहा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. कैलासजी, हातामध्ये तुम्ही वीज बिल घेऊन आलेला आहात. एकंदरीत सरकार स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांना जे वीज बिल होतं ते सुद्धा आहे तुमच्याकडे, आणि आता नवीन वीज बिल आहे. नेमकी काय तफावत आहे, काय सांगणार? आपण बघू शकता की हे जे वीज बिल आहे हे निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलं होतं. या वीज बिलामध्ये पंतप्रधान असतील त्यावेळेसचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांचे फोटो होते आणि 0 वीज बिल होतं. आणि त्या शेतकऱ्याला निवडणुकीनंतर आता आपण बघतोय की व्याजासहित बिल दिलेलं आहे. तो शेतकरी, त्या शेतकऱ्यांचं बिल काढून आणलेलं आहे. व्याजासहित बिल माग 1,00,000 लाखो रुपयांचं बिल दिलेलं आहे. मग त्यावेळेस का फसवलं? ज्यावेळेस शेतकऱ्यांना तुम्ही 0 वीज बिल दिलं, त्यावेळेस शेतकऱ्यांना वाटलं की आता आपलं वीज बिल सगळं माफ झालेलं आहे, इथून पुढे आपलं कुठल्याही विजेची थकबाकी राहिलेली नाही. आणि आता व्याजासहित सावकाराप्रमाणे त्यांच्यावर व्याज लावून व्याजासहित बिल त्याला तुम्ही मागताय. हे तुमचं नियत बदललेलं सरकार आहे. ही नियत का बदलली? तुमची खुर्ची, म्हणजे त्यांना जी लाडकी खुर्ची होती ती खुर्ची मिळाल्यानंतर मग तुमची नियत बदलली. आणि या थकबाकीच्या बाबतीत सरकारनं आज अधिवेशनामध्ये स्पष्टता देणं गरजेचं आहे की या थकबाकीचं काय करणार. एकंदरीत ज्या प्रकारे तुम्ही वीज बिल दाखवतात, यासोबत काही नोटीस सुद्धा शेतकऱ्यांना दिली, आणि तुमच्याकडे अजून किती शेतकऱ्यांनी तुमच्याकडे याबाबत मागणी? त्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माझ्याकडे याबाबत तक्रार केली होती. यावेळेस एखादा शेतकरी तिथं एखाद्या योजनेसाठी महावितरणमध्ये जातो, त्यावेळेस त्याला सांगितलं होतं की पहिली थकबाकी भरा. त्यांना आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो, तुम्हाला तसं लेखी आदेश आहेत? आम्हाला लेखी आदेश नाहीत म्हणले. आम्हाला व्हीसीवर सांगितलं, लेखी आदेश कोणी देत नाही. म्हणजे एवढा हे पाळतात लोक. व्हीसीवर सांगतात की थकबाकी भरून घ्या, एखादी कुठली योजना द्यायची असेल तर. त्या शेतकऱ्याला जर सौर पंप घ्यायचा असेल तर त्याला सांगितलं तर तू पहिली थकबाकी भरून घे. मग एक तर तो 0 लाईट बिल घेऊन जातो, त्यात सांगतात ते तात्पुरतं बिल होतं, थकबाकी तुम्ही हीच आहे. मग याबाबत सरकारनं सांगणं गरजेचं आहे ना, थकबाकीचं काय. शासन आपल्या दारी कार्यक्रम जे घेतले होते शेतकऱ्यांसाठी होते, मुळात या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्णपणे दिलासा देण्याचं काम करत होतं. मग आता शेतकऱ्यांचं सरकार जे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मग ते वक्तव्य आता कुठेतरी फोल ठरतं असं वाटतं. शेतकऱ्यांचं सरकार असतं तर शेतकरी आतमध्ये थांबले असते. सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या 2-3 वर्षात शेतकऱ्यांच्या होत आहेत.
मग शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही फसवत असाल तर शेतकऱ्यांना सरकार म्हणायचा तुम्हाला अधिकार आहे का? शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारनं स्वतःला शेतकऱ्याचं सरकार म्हणून घ्यायचा अधिकार नाही, हे मला या प्रसंगी सांगायचं. कैलास पाटील यांनी समोर आणलेला हा प्रकार अनेक शेतकऱ्यांसोबत घडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इथून पुढे सर्वसामान्यांनी सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवायचा की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. असो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.